कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी आता पाहूया संक्षिप्त बातम्या, अर्थात फास्ट न्यूज। डॉक्टर आंबेडकर श्रमसाफल्य योजनेतून 25 वर्ष सेवा करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना घरं देण्याचा निर्णय शासनाने घेतलाय। त्यानुसार इचलकरंजीत विविध 4 ठिकाणी घरकुल बांधण्यासाठी माजी उपनगराध्यक्ष रवी राजपुते प्रयत्नशील होते। मात्र महापालिकेने एकाच ठिकाणी बहुमजली इमारत बांधण्याचा आराखडा तयार केला। त्याला विरोध म्हणून राजपुते यांनी 14 एप्रिलपासून बेमुदत उपोषणाचा इशारा दिला होता। या पार्श्वभूमीवर इचलकरंजी महापालिकेत बैठक झाली। भाग्यरेखा चित्रमंदिर समोरील जुनी कामगार चाळ पाडून त्या ठिकाणी इमारत बांधली जाईल, त्यामध्ये सर्व सुविधा दिल्या जातील असा निर्णय घेण्यात आला। त्यामुळे राजपुते यांनी बेमुदत उपोषणाचा निर्णय मागे घेतला। कोल्हापुरातील संभाजीनगर परिसरात द्रोणगिरी आश्रमात हनुमान जन्मोत्सव भक्तिपूर्ण वातावरणात साजरा झाला। या अंतर्गत श्री वाठारकर बुवा यांचे कीर्तन पार पडलं, तसंच स्वरगंगा आणि गुरुमाऊली मंडळानं भजन सेवा केली। स्वामी भक्त कुलदीप जाधव यांनी स्वामी समर्थ कथा वाचन केलं, तर वंदना कांबळे यांचा भावगीत कार्यक्रम सादर झाला। दरम्यान मुंबईचे ॲडव्होकेट समीर तेंडुलकर यांच्या हस्ते होम हवन आणि पूजापाठ करण्यात आलं। हनुमान जयंतीच्या पहाटे अभिषेक, प्रवचन, शंखतीर्थ आरती, जप करण्यात आला। पहाटे हनुमान जन्मोत्सव झाल्यावर दुपारी प्रसाद वाटप आणि सायंकाळी पालखी सोहळा पार पडला। कोल्हापुरातील शनिवार पेठेतील श्री निरंजन संस्था तालीम मठ, सचिन ढणाल युवा मंच, अष्टविनायक ग्रुपच्या वतीने श्री हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला। या निमित्तानं मोफत आरोग्य तपासणी शिबिर, रक्तदान शिबिर पार पडलं। या शिबिराचं उद्घाटन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते आणि कोल्हापूर महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रकाश पावरा यांच्या उपस्थितीत झालं। दिवसभरात एकूण 19 प्रकारच्या आरोग्य तपासण्या करण्यात आल्या। त्याचा लाभ 500 पेक्षा अधिक नागरिकांनी घेतला। यावेळी मंडळाचे अध्यक्ष प्रतीक भोसले, कुणाल पाटील, सतेज जमेनीस, सचिन ढणाल यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। इचलकरंजीतील मध्यवर्ती ठिकाणी नगरपालिकेनं दिमागदार शिवतीर्थ साकारले। या शिवतीर्थाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी अतिक्रमण काढणं आवश्यक आहे। त्या परिसरातील 4 गाळेधारकांना अतिक्रमण काढण्याच्या महापालिकेनं सूचना दिल्या आहेत, पण अजूनही ते अतिक्रमण काढलं नसल्यानं आज महापालिकेचं पथक जागेवर गेलं। मात्र संबंधित गाळेधारकांनी पुन्हा विरोध दर्शवला। त्यातून सुमारे अर्धा तास वाद झाला। अखेर महापालिका आयुक्तांशी चर्चा करून पुढील निर्णय घेण्याचं दोन्ही बाजूंनी ठरवण्यात आलं। राधानगरी रोडवरील पुईखडी जवळील पेट्रोल पंपासमोर 200 इंजेक्शनच्या सिरिंज, 20 रक्ताळलेले कापूस, स्पंज आणि 15 सलाईन बाटल्या असं साहित्य पडलं होतं। कोल्हापूर महापालिकेचे सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील यांनी तपासणी केली असता हा जैववैद्यकीय कचरा असल्याचं दिसून आलं। त्यानंतर याच भागातील सिटी डेंटल सेंटरवर कारवाई करून वैद्यकीय कचरा उघड्यावर टाकल्याबद्दल 25,000चा दंड करण्यात आला। वैद्यकीय व्यावसायिकांनी निर्माण होणारा जैववैद्यकीय कचरा कोल्हापूर महानगरपालिकेच्या अधिकृत वाहनांमध्ये द्यावा। कचरा उघड्यावर टाकल्याचं निदर्शनाला आल्यास कारवाई करण्यात येईल असा इशारा महापालिकेच्या आरोग्य विभागानं दिलाय। नितीन कांबळे हे आरोग्य उपसंचालक कार्यालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या हिवताप निवारण विभागात गेली 22 वर्ष कार्यरत आहेत। मात्र वरिष्ठांकडून सातत्यानं अपमानास्पद आणि जातीयवादी वागणूक दिली जाते असा आरोप करत त्यांनी आज कुटुंबियांसमवेत आरोग्य उपसंचालक कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं। त्याची दखल शासकीय कर्मचारी संघटनेचे नेते अनिल लवेकर, बाजीराव कांबळे, संजय क्षीरसागर यांनी घेतली। त्यानंतर वरिष्ठ पातळीवरून तातडीनं सर्वांनी सूत्र हलवली। परिणामी आरोग्य उपसंचालक डॉक्टर दिलीप माने यांनी उपोषण स्थळी येऊन नितीन कांबळे यांची समजूत काढत त्यांच्यावरील अन्याय दूर करण्याची ग्वाही दिली। तसंच शासकीय कागदपत्र खासगी व्यक्तीच्या हाती देणाऱ्या आरोग्य निरीक्षक RP दांगट यांची चौकशी केली जाईल असं स्पष्ट केलं। त्यामुळे नितीन कांबळे यांनी आपलं उपोषण स्थगित केलं। कोल्हापुरातील विविध पेठांमध्ये अनेक देवदेवतांची पुरातन मंदिरं आहेत। शिवाजी पेठेतील फिरंगाई देवीच्या दर्शनासाठी नित्यनेमानं अनेक भाविक येतात। विशेषतः मंगळवार आणि शुक्रवारी दर्शनासाठी मोठी गर्दी असते। दरवर्षी चैत्र महिन्यात कृष्ण द्वितीयेला फिरंगाई देवीची यात्रा भरते। या यात्रेनिमित्त आज देवीची मनोहारी रूपात पूजा बांधली होती। शिवाय तुळजाभवानी माता बाल शिवाजींना वेद शिकवत असल्याचा देखावा साकारला होता। ही पूजा अभिषेक आणि प्रेम गुरव यांनी साकारली। आज दिवसभरात फिरंगाई देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होती। सायंकाळी पालखी सोहळ्यानं यात्रेची सांगता झाली।